चळवळ महाराष्ट्राची प्रतिनिधी फारुक रोगशेफ, मुक्काम पोस्ट चिंचोली, लिंबाजी, तालुका कन्नड. आम्ही आज तळनेर गावामध्ये आलो. आदिवासी विभाग, आदिवासी वस्ती धारेश्वर याला फॉरेस्ट लागून आहे. आणि हे आदिवासी लोक जे तर हे डोंगराला खेटून राहतात, तर त्याची काही अडचणी, काही समस्या त्याला विचारायला आलो मी. काय तुमची समस्या आहे ते सांगा आम्हाला. भीमराव बाबा म्हणून एक सांगा बाबा, तुमची काय समस्या आहे? आम्हाला आमची सर्वेच झाली, आमचे वाडावडील पिढी गेली, पण आम्हाला काही व्यवस्था नाही, राहायला जागा नाही, ना लाईटीची अडचण, सगळ्या गोष्टीची अडचण, पाणी पिण्याची अडचण, घरकुल नाही, अशी आमची अडचण. तुमचं म्हणणं असं आहे बा, वस्ती जी तुमची, तर तुमच्याकडून कोणी तहसीलदार, कोणी तलाठी किंवा ग्रामसेवक किंवा कलेक्टर कोणीच किंवा पाहत नाही आमच्याकडे, तुमच्याकडे कोणीच पाच नाही, ही समस्या आहे तुमची. फक्त नळपट्टी घरपट्टी भरायची आणि बस तेवढं पाणी पियापुरतं भेटतं आम्हाला. ते बी 3 दिवस चला, 4 दिवस म्हणजे त्या तुमच्याकडून नळपट्टी घरपट्टी घेऊन त्याच्या पोळ्या भाजाचं काम ते लोक करून घेऊन निघून जात्या, असं तुमचं म्हणणं आहे बा. अशोक भाऊ, तुमचं काय समस्या आहे ते सांगा. ते समस्या आमच्या घरनी दारणी काही नाही, मतदान आले की निवडून घ्यायच्या फक्त आमच्याकडून, बाकी आमच्याकडे पाहत नाही. ते समज इथं 50 वर्षापासून या जागेवर राहिलो, धारेश्वर इथे पुन्हा खाली मोठं, आम्हाला लाज वाटते त्या लोकांना पाणी द्यायला. ते आता दमून थकून आले तरी याचे झोपडे झापले तिकडे कर, याचे झोपडे झापले पण पाणी मागते आम्हाला, तर ते सुद्धा लाजा वाटते त्या लोकांना पाणी द्यायची. मोठं फॉरेस्ट स्थळ इथे धारेश्वर म्हणून सांगितलं. या लोकांची याची समस्या हे म्हणत्या, आम्हाला घरकुल येत्या आणि घरकुल जागा नावावर नसल्यामुळे ते घरकुल वापस चालल्या जात्या. तर आमची मागणी सरकारकडे अशी आहे का त्याने याला जागा उपलब्ध करून द्यावी आणि घरकुल प्रत्येक व्यक्तीला घरकुल मंजूर करून द्यावा. शासनाचं म्हणणं आहे ना, प्रत्येक घराला काय प्रत्येकाला पक्क मकान देऊ, इथं फट्टे फाटत चालले आमच्या घरावरचे सगळे. पंतप्रधान आमचे नरेंद्र मोदीनं आश्वासन दिलं का प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक पक्क घर बनवून देऊ. तर इथे पक्क्या घराचा तर विशेष नाही, याशी झोपडे झापडे दिसू लागले. याशी झोपडे झापडे पहा, एकदा पुन्हा पहा. घरादारांपासून सगळं वंचित, आम्हाला कुठली सुविधा नसताना याच समस्याचं हे करावं लागतं. पाणी सगळं आम्हाला लांबून डोक्यावर आणावं लागतं. इथं पाणी काय, 4 महिने ऊसतोडीला जायचं, तेवढ्यावरच आम्ही पोट भरू शकतो, दुसरं काही सुविधा नाही आम्हाला. स्वतः कमवून खातो ना, शासनाची कुठली सुविधा नाही आम्हाला, कुठलं काही नाही. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का बा, गव्हर्नमेंटची आजपर्यंत तुमची पर्यंत कोणती स्कीम पोहोचली नाही? आमच्यापर्यंत आज कोणीच, गावातलं कोणीच आलेलं नाही. तुम्हाला ही स्कीम आली का ती आली, कुठलंच काही हे नाही आम्हाला. याच नागरिकाचं म्हणणं असं आहे का बा, कोणी पंचायतचा चपराशी बी येत नाही, गरम शोक बी येत नाही, ना कोणी वरचा ना बीडी येतो ना तहसीलदार येतो, कोणीच येत नाही आजपर्यंत. याचं म्हणणं असं आहे का 20-25 वर्षापासून कोणते बी सरकारी माणूस याच्या वाडीपर्यंत आज लोक त्यानं पाणी केलेलं नाही. तर आमची विनंती अशी आहे का त्या लोकांना या पाणी करा, जे सत्य परिस्थिती त्याच्यानुसार त्याला घरकुल उपलब्ध करून द्या, जागा उपलब्ध करून द्या. आमचे वडील भीमराव नाईक, त्यांची इथं समजा सर्व्हिस झाली, पण आम्हाला अशी ह्या गावचे राहणार आहे आम्ही. माझे 40-45 ते रनिंग चालू आहे, तरी आम्हाला घरकुल नाही, तर इथं काहीच नाही सुविधा. फक्त मतदान घ्यायला येतात, आम्हाला आमच्याकडे बघा आणि हे करा आणि ते करा, तुम्हाला घरकुल येईन, हे करतो ते करतो, नुसतं एवढंच म्हणतात आणि मतदान करून ते मोकळे होत्यात आणि परत इकडे बघायचं नाव नाही घेत. इथं घरकुल नाही, काही नाही. तुम्ही बघू शकता, हे सगळे आमची वाडी सगळे कुडामध्ये राहून दिवस काढतात. म्हणजे जवळपास 82-90 असे वर्ष झालेले आहेत माझ्या वाडावडीलला. इथं आम्ही तोडीचे काम करतो आणि तोडी करून पोट भरतो. मी संजू बर्डे बोलतोय.
इथं पिढीचे पिढी गेलेले आहेत. काही आजोबा ते बी गेलेत, पण इथं घरकुल कोणालाच दिले नाहीत. म्हणून तात्काळ साहेबांनी ह्या चौकशी कराव्या म्हणजे अशी विनंती आहे आमची. तहसीलदार साहेबांना तुमच्या स्वतः वाड्यावर या, स्वतः पाणी करा आणि तुमची काय समस्या आहे जाणून घ्या. समस्या जाणून जर तुम्ही नजर अंदाज केलं तर आदिवासी बांधवाचं म्हणणं आहे का आम्हाला मजबूरन आंदोलनाला बसणं पडल. पंचायत समिती आणि तहसील या 2 ठिकाणी आंदोलनाला बसतील. कन्नड